विनंती करतो की नवीन शहर अध्यक्ष निसारभाई यांचे हार घालून सत्कार करावा अशी परगरमोरकरला विनंती करतो। यानंतर शेख फरीदभाई शेख हैदरभाई पठाण किल्लारा शाखा उपाध्यक्ष टिप्पू टायगर सेना महाराष्ट्र शाखा किल्लारा या उपाध्यक्षपदी निवड करण्यात येते। मी त्यांना राजभाऊ दुधारे यांना विनंती करतो की त्यांनी हैदरभाई पठाण यांचं हार घालून स्वागत करावं। यानंतर शेख फरीदभाई हे तेल्लारा टिप्पू टायगर सेना महाराष्ट्र शाखा तेल्लाराच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे। तरी मी रवींद्र भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे हार घालून सत्कार करावा। यानंतर शेख सलमानभाई तेल्लारा टिप्पू टायगर सेना महाराष्ट्र शाखा तेल्लारा यांची तेल्लारा सचिवपदी निवड करण्यात येते। मी शाखेचे सेनापती यांना विनंती करतो की त्यांनी शेख सलमानभाई यांचं हार घालून स्वागत करावं। यानंतर शाखा दहीगाव येथील जे शाखा अध्यक्ष यांची निवड करण्यात आली जुबैरभाई पठाण यांचे हार घालून सत्कार आमचे घोडेगावचे मोहम्मद भाऊ करतील अशी त्यांना विनंती करतो। यानंतर सलमानभाई पठाण यांची शाखा दहीगाव टिप्पू टायगर सेना महाराष्ट्र शाखा तेल्लारा दहीगाव शाखाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। तरी हार घालून स्वागत आदिलभाई करतील अशी मी त्यांना विनंती करतो। चलो आदिलभाई आगे। यानंतर शाखा दहीगावचे शेख जुनेद भाई यांची टिप्पू टायगर सेना महाराष्ट्र शाखा तेल्लारा दहीगावच्या सचिवपदी निवड करण्यात आली। त्यांचे स्वागत मनीष भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आमचे टिप्पू टायगर सेनाचे सेनापती आमचे या सर्व तेल्लारा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात त्यांचं नाव या शाखेच्या माध्यमातून चांगलं लोकांमध्ये चांगल्या वातावरण तयार झालेलं आहे। आणि कोणता दुःखाचा कार्यक्रम असो सुखाचा कार्यक्रम असो त्याची धडपड फार असते। कोणाची श्रद्धांजली असो की कोणाची जयंती असो की कोणाची पुण्यतिथी असो त्याच्यासाठी त्यांचा फार तळमळ असते। असे आमचे बंधू मोहसिनभाई मी यांचा स्वतः हार घालून सत्कार करतो। यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे शब्दसुमनांनी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमचे सेनापती यांच्या टिप्पू टायगर सेना महाराष्ट्र शाखेच्या सेनापतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली। त्याप्रमाणे मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानू का? नाही तत्पूर्वी सर परगरमोर सर आपले दोन शब्दात विचार व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो। हमने काढतो सर्व विजय आता तू पुढे नको का